नमस्कार, मानसिक रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण अगदी मोजक्याच साहित्यामध्ये मटकीची रस्सा भाजी पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 3 चमचे किसलेलं खोबरं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 चमचे पांढरे तीळ टाकून घेतले. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून याचं मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं. आता इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालून घ्यायची. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं या तेलामध्ये घालून घेतलं. जिरं मोहरी तडतडली की इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय. तो कांदा या तेलामध्ये घालून घ्यायचा. कांदा फोडणीमध्ये घातला की 6-7 कढीपत्त्याची पानं सुद्धा या कांद्यासोबत घालून घ्यायची. कांदा ट्रान्सपरंट रंगावरती परतून झाला की हे तयार वाटण या कांद्यामध्ये घालून परतून घ्यायचं. वाटण परतून झालं की यामध्ये मसाले घालून घ्यायचे. पाव चमचा हळद, 1 चमचा काळं तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. आता हे मसाले या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे. मसाले मिक्स करून झाले की इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. तो टोमॅटो या फोडणीमध्ये घालून परतून घ्यायचा. टोमॅटो घालून झाला की या फोडणीमध्ये थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे. आता इथे तुम्ही पाहू शकता मसाल्यांना छान तेल सुटले. आता या स्टेजला ही मोड आलेली मटकी या कढईमध्ये घालून घ्यायची. मटकी फोडणीत घातली की आणखी मिनिटभर ही मटकी या मसाल्यांसोबत परतून घ्यायची. मटकी परतून झाली की या भाजीमध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला कितपत रस्सा ठेवायचा आहे त्या प्रमाणामध्ये गरम पाणी या भाजीमध्ये घालून घ्यायचं. आता या भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आता या भाजीच्या कढईवरती झाकण ठेवून मटकी शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची. मटकी शिजल्यानंतर इथे आपली मटकीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.